भाई साहब हा आला मला रोज आवडेल ऐकायला. इकडे सकाळी उठलो काय जाग येतेच आणि आमचे आजोबा चला चला उठा वॉकला जायचं, झोपायचं नाही उठा. आणि आमच्या आज्या वाटणाची तयारी करत होत्या चुलीवर. मग काय निघालो आम्ही 4-5 मुंडके वॉकला. भाई साहब हे वातावरण बघून तर आपली तर झोप उडाली. मग काय घरी आल्यानंतर चुलीवर पाणी तापवायला ठेवलं आणि नंबर लागले आंघोळीला. आपला नंबर येऊस तर म्हणलं चहा खारी खाऊन घ्यावी. ही आमची लाडूबाई उठली होती. इथं पुरणाच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती. मग आम्ही रिक्षात गेलो दर्शनाला. याला म्हणतात कावड. प्रवरा नदीच्या पाण्याने इथे अभिषेक केला जातो देवाचा. आणि ये त्यानंतर घरी आलो आणि आजीला पाहिलं गरम गरम मस्त पालकाची भजी टाकत होती. म्हणली थांब गरम गरम घेऊन जा आतमध्ये जेवायला. काय मग पंगत बसली मस्त पुरणाच्या जेवणाची. फिर हमारे मामूजान ने हमारे लिए पान लाया. खाल्लेलं थोडं जिरवावं म्हणलं. त्यानंतर म्हणलं पण्याला सोडूया. 2 दिवस बिचारायला सोडलंच नव्हतं. बाई याला जिथं पाणी दिसन हा तिथं गाडी धुवायला जातो. गाडी कमीत कमी दिवसात 2दा-3दा धुवत असं हा पोरगा. दुपारी जेवण झाल्यानंतर सगळे मस्त वरांड्यात गप्पा मारायला बसतात. त्यानंतर आमच्या बायका मस्त जगामगा तयार झाल्या. छबिना बघायला जायचं म्हणे मंदिरात. चल ग. गेल्यानंतर मोठी अशी दीपमाळ दिसली. भंडारा उधळला देवाला. तर याला म्हणतात छबिना. सगळे माणसं त्याच्यामध्ये लेझिम खेळत होती आणि बायका छान नाचत होत्या. असेच अजून किस्से गावाकडचे घेऊन येते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.